चिंताजनक असं आहे. म्हणजे सभागृहात चर्चा झाली पाहिजे. लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, विधान परिषद ही सभागृह लोकांचे प्रश्न मांडून किंवा कुठलाही विषय असेल तर तो चर्चेने सुटला पाहिजे. मारामारी आपण रस्त्यावर पण करू शकतो, गोंधळ रस्त्यावर पण होऊ शकतो, परंतु कुठल्याही संसद सदस्य असतील, विधानसभा सदस्य असतील, कुठल्याही पक्षाचे असोत, आज त्यांना हे भान राहिलेलं नाही. त्यामुळे एकूण संसदीय प्रणालीविषयी अनेकदा चर्चा होते की ही प्रणाली ही आज रेलेव्हंट राहिली आहे का, खरोखरच या पद्धतीतून काही निष्पन्न होणार आहे का, अशी चर्चा मोठ्या प्रमाणावर होती. पण त्यावेळी ज्यावेळी ही चर्चा सुरू होते त्यावेळी आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आठवतात. म्हणजे आपल्यापैकी अनेकांनी अनेक वेळा, बरेच लोक बरेचदा आले आहेत त्यामुळे ऐकलं असेल, कदाचित पुनरुक्ती होईल मला माहीत नाही. पण ज्यावेळी घटना समितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब उभे राहिलेत भाषण करायला, आपल्याला माहिती असेल बाबासाहेब आंबेडकरांची निवड कशी झाली होती, त्याला किती विरोध होता, काय कशा पद्धतीने त्यांना बंगालमधून निवडून यावं लागलं घटना समितीवर. सगळ्यांच्या मनामध्ये प्रश्न होता की ही व्यक्ती आता काय बोलणार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारताची घटना निर्मिती करणाऱ्या घटना समितीच्या सभेमध्ये पहिल्यांदा उभे राहिले. त्यावेळी सगळ्यांच्या पोटात गोळा आला, आता हे काय आग लावणार. कारण बाबासाहेब सातत्याने आपल्या एका विचाराला घेऊन चाललेले होते. बाबासाहेबांचा अजेंडा होता आपल्या समाजाचं हित. कुठल्याही परिस्थितीत माझा समाज, माझे लोक यांना या सर्व प्रकारच्या दलदलीतून बाहेर काढायचं आहे. त्यांना सन्मान मिळाला पाहिजे, त्यांना अधिकार मिळाले पाहिजेत, त्यांना बरोबरीने जगण्याचा हक्क मिळाला पाहिजे. यासाठी चाललेला सातत्याने संघर्ष असताना घटना समितीत हे काय बोलतील हा प्रश्न ज्यावेळी उपस्थित होता, ज्यावेळी सगळ्यांच्या मनात होता, बाबासाहेबांनी सगळ्यांना एक मोठा धक्का दिला. त्या बाबासाहेबांच्या पहिल्या भाषणात फक्त देश, देश आणि देश एवढा एकच विचार त्यांनी मांडला. हा देश कसा मजबूत होईल, या देशाची जी आज आपण पायाभरणी करतो त्या घटनेच्या रूपानं हे असं डॉक्युमेंट आम्हाला बनवायचं आहे, अशी घटना बनवायची आहे की या घटनेच्या माध्यमातून या देशात राहणारा प्रत्येक नागरिक, तो कुठल्याही जाती धर्मपंथाचा असो, त्याला सन्मान मिळेल, त्याला प्रतिष्ठा मिळेल. आणि केवळ तेवढंच नव्हे तर हा देश समृद्ध, संपन्न आणि समर्थ व्हावा, यासाठी या देशातला प्रत्येक नागरिक कशा पद्धतीने कॉन्ट्रीब्यूट करू शकेल, सहभागी होऊ शकेल. त्याला संधीची समानता आपण प्रिॲम्बलमध्ये बघतोय, उद्देशिकेमध्ये प्रत्येकाला समान संधी मिळाली पाहिजे या देशाच्या विकासात सहभागी होण्याची, या देशाची जळणघळण करण्याची, हा देश पुढे जावा याची. इतका मोठा दस्तावेज, इतका मोठा विचार. ज्यावेळी मी राज्यघटनेचं पुस्तक लिहायला घेतलं, म्हणजे घटना ज्या स्वरूपात आपल्या सगळ्यांसमोर मांडली जाते ती अनेकदा कळत नाहीत. ते शब्द शासकीय अवजड बोजड शब्द असतात. सर्वसामान्य माणसाला घटना कळावी म्हणून मी ते एक सोप्या भाषेत लिहायला घेतलं. आणि ते लिहायला घेतलं त्यावेळी मी जो अधिक सखोल अभ्यास केला आणि विचार केला, खरोखर बाबासाहेब आंबेडकर या व्यक्तीला कुठलीही एक चौकट फिट बसू शकत नाही. देशाचा इतका व्यापक विचार, म्हणजे ज्या लोकांनी देशाच्या नावावर राजकारण करून स्वतःचे फक्त इमले बनवलेत, स्वतःचे पुतळे उभारलेत, त्यांना लाज वाटावी इतकं काम बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. काय काय नाही या राज्यघटनेमध्ये. राज्यघटनेमध्ये भारताच्या सीमा किती असाव्यात, कशा प्रकारच्या असाव्यात, त्यांची निश्चिती कशी असावी, नागरिकत्वाचे काय अधिकार असावेत, मूलभूत हक्क, आमची मार्गदर्शक तत्त्व, संसद, विधायिका, विधिपालिका, कार्यपालिका, विधिमंडळ, केंद्र राज्य संबंध, आणीबाणी, निवडणुका,
टॅक्सेशन, व्यापार, आंतरराज्य व्यापार, प्रत्येक गोष्ट म्हणजे मानवी जीवनाला स्पर्श करणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा उल्लेख या भारताच्या राज्यघटनेमध्ये समाविष्ट केला. इतका मोठा विचार या देशाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केला. छोटं काम नव्हतं हे, खूप मोठं काम होतं. काही लोकांनी विचारलं बाबासाहेबांना, तुम्ही काय केलं? 1935च्या ब्रिटिश सरकारच्या कायद्याची कॉपी केली. काही लोक बोलतात काय हो, इकडं तिकडच्या घटना उचलल्या त्यांनी कॉपी पेस्ट करून केले, असं काय मोठं कौतुक आहे? पहिली गोष्ट तर तसं ते नाही आहे. भारताची राज्यघटना ही भारताचीच राज्यघटना आहे, त्यात दुसऱ्या देशांचा काही संबंध असूच शकत नाही. प्रशासकीय बाबींसंबंधीचे काही थोडेफार उल्लेख असले तर ते आवश्यक असतात, ते जसे तसे प्रत्येक देशात असतात, ते काय आपल्या देशात वेगळं असण्याचं काही कारण नाही. परंतु आपल्या देशाची प्रकृती, आपल्या देशाची संस्कृती, आपल्या देशाचा विचार, आपल्या देशाची गरज, आपल्या देशासारख्या समस्या कुठल्याच देशात जगात नाहीत. जगातला कुठलाही देश आपल्या देशासारखा नाही आणि जगातल्या कुठल्याही देशाला आपल्या देशासारखा इतिहास नाही. त्यामुळे अशा प्रकारची विचित्र सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक विभिन्नता आणि विभिन्नतेचा इतिहास असणाऱ्या या देशासाठी संविधान बनवणे सोपं काम नव्हतं. असं संविधान बनवायचं होतं की या संविधानाच्या निर्मितीनंतर या देशामध्ये एकात्म भाव उत्पन्न होईल, एकता उत्पन्न होईल, कुठल्याही प्रकारचं विभाजन राहणार नाही, कुठल्याही प्रकारे कुणाच्याही मनामध्ये संशय राहणार नाही की माझं काय होणार आहे, या देशात मला न्याय मिळेल का नाही, या देशात मी नीट जगू शकेन का नाही, या देशात मी माझी प्रगती करू शकेन का नाही, या देशात मी राहू शकेन का नाही, या देशात माझ्यासाठी स्थान काय. आणि या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर या संविधानाने दिलं. या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर या घटनेच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला दिलं, या देशाच्या जनतेला आश्वस्त केलं. देशाची राज्यघटना बघितल्यानंतर या देशातल्या प्रत्येक माणसाची छाती अभिमानानं भरून आली की येस, दिस इज माय नेशन, दिस इज माय कॉन्स्टिट्यूशन. आज काय स्थिती आहे? मला कधी कधी प्रश्न पडतो की आम्ही आमच्याच माणसाचं कसं अवमूल्यन करतो. इतका मोठा विचारवंत, इतका मोठा नेता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध मानला. भगवान बुद्धाला का मानलं? भगवान बुद्धांनी विश्वाला शांतीचा संदेश दिला, समतेचा संदेश दिला. बुद्धाच्या बरोबरीचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. आंबेडकरांना आमच्या देशाने काय दिलं? म्हणजे आमच्या देशाच्या सरकारांना बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न द्यायला सुद्धा 1990 उजाड आला. त्यांच्यासोबत घटना समितीत नसलेले, गेलेले, वाटेल ती राजकारण करणारे अशांना भारतरत्न आधी मिळालं. व्ही गिरींना भारतरत्न आधी मिळालं. इंदिरा गांधींना भारतरत्न आधी मिळालं बाबासाहेबांच्या. का? या देशाने बाबासाहेबांना ओळखलं नाही आणि या देशाचं राज्य शकट हाकणाऱ्यांनी घटना समितीतलं त्यांचं जे काम पाहिलं संविधान समितीमध्ये, त्या कामांचा इतका धसका घेतला होता की बाबासाहेबांना मोठं कसं करता येणार नाही, ते कसे होणार नाहीत याची पुरेपूर काळजी घेतली. त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळातून राजीनामा द्यायला भाग पाडलं गेलं. त्यांची अशा प्रकारे नाकेबंदी केली गेली की त्यांना मंत्रिमंडळातून बाहेर पडण्याशिवाय पर्याय राहिला नाही. फार उत्तम भाषण आहे त्यांचं. आजचा प्रसंग नाही, मी कधीतरी नक्की सांग. ज्यावेळी त्यांनी राजीनामा दिला काय झालं? आमच्या देशातल्या लोकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे व्यक्तिमत्व प्रत्येकाला आपलं आपलंसं वाटण्याच्याऐवजी ते समाजापासून तुटतील कसे याचा विचार केला गेला. त्यांना तुम्ही जोडण्याचा प्रयत्न, बाबासाहेबांनी विचार मांडला जोडण्याचा, एकतेचा, सगळ्यांना सोबत घेऊन जाऊया हा विचार बाबासाहेबांनी मांडला. प्रत्येक नागरिकाला समर्थ, संपन्न, समृद्ध करण्याचा विचार मांडला. तुम्ही काय केलं? यांनी बाबासाहेबांना एका कोपऱ्यात टाकलं.
लोकांना घटनेचं महत्त्व, बाबासाहेबांनी केलेल्या कर्तबगारीचं महत्त्व सांगण्याच्या ऐवजी घटनेतलं फक्त आरक्षणाचं एक तत्त्व आणि त्याच्याशी लोकांना भावनिक जोडून दिलं, विषय संपला. बाबासाहेबांच्या आभाळ एवढ्या कर्तृत्वाला त्यांनी फक्त अनुच्छेद 15 आणि 16 बाबासाहेबांचा 370ला विरोध होता हे कधीच सांगितलं नाही. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेली घटना, मगाशी कोणीतरी उल्लेख करत होतं की आरक्षणाला काही लोक विरोध करतात. म्हणजे झालं कसं, आरक्षणाला विरोध म्हणजे बाबासाहेबांना विरोध, बाबासाहेबांना विरोध घटनेला विरोध, घटनेला विरोध झाला, हा देशद्रोही संपला विषय. आम्हाला बनवल्या गेलं. बाबासाहेबांनी बनवलेल्या घटनेमध्ये दोष शून्यवत होते. दोष पूर्ण बनवण्याचं काम केलं गेलं. आपल्याला आठवत असेल, आज मला मत वाटली, मगाशी मी वर्तमानपत्र वाचत होतो, मुंबईत एक संविधान बचाव रॅली आहे आजच्याच दिवशी. संविधान बचाव रॅली कोण काढते? या संविधानामध्ये 26 जानेवारी 1950 नंतर आजच्या तारखेपर्यंत 101 दुरुस्त्या झाल्यात. 101. आणि या 101 दुरुस्त्यांपैकी 73 दुरुस्त्या काँग्रेसच्या सरकार सत्तेत असताना झाल्या आहेत. संविधानाचे चिन्ह करण्याचं काम आणि पाप यांनी केलेलं आहे. हे कसले संविधान बचाव म्हणतात? संविधान बचाव. 39वी घटना दुरुस्ती झाली, इंदिरा गांधींनी केली. 39च्या घटना दुरुस्तीला आधार होता राजनारायण विरुद्ध इंदिरा गांधी खटल्याचा. इंदिरा गांधीची निवडणूक अलाहाबाद हायकोर्टातून रद्द होणार हे स्पष्ट झाल्यावर इंदिरा गांधींनी काय केलं, आमचं हे पवित्र धर्मग्रंथ संसदेमध्ये त्याच्या चिन्ह केल्या. कारण या धर्मग्रंथांनी सांगितलं होतं की फक्त राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांच्या निवडणुकीला कुठेही आव्हान देता येत नाही. आमच्या तत्कालीन पंतप्रधान माननीय इंदिराजींनी दुरुस्ती केली आणि आणखी 2 पदं त्यात जोडली, लोकसभाध्यक्ष आणि पंतप्रधान यांच्याही निवडीला न्यायालयात आव्हान देता येणार नाही. ती घटना दुरुस्ती सर्वोच्च न्यायालयानं रद्द ठरवली. आणि त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाला सांगावं लागलं की सत्ताधारी पक्षांनी लक्षात ठेवलं पाहिजे की या घटनेचं काही एक बेसिक स्ट्रक्चर आहे, एक मूलभूत चौकट आहे. ही घटना ज्यांनी तयार केली, घटना निर्मात्यांनी, त्या घटना निर्मात्यांना काही गोष्टी या ज्या मूलभूत गोष्टी म्हणून अपेक्षित होत्या त्याच्याशी तडजोड नाही चालणार. घटनेचा अर्थ लावण्याचं सर्वोच्च काम हे सर्वोच्च न्यायालयाकडे आहे. सर्वोच्च न्यायालयाला त्यावेळी सरकारला खडसावून सांगावं लागलं की या घटनेचा काही एक आत्मा आहे. ही घटना तयार करताना लोकांनी विचार केला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यासाठी जीव ओतला आपला. आणि घटना समितीच्या सदस्यांनी अनेक दिवस बसून ते काम केलंय. तुम्ही त्या आत्म्याचा भेद नका करू, त्या आत्म्याला स्पर्श करू नका. मूलभूत चौकट घटनेची मोडणारी कुठलीही घटना दुरुस्ती ही घटना बाह्य ठरेल, रद्द ठरेल असं सर्वोच्च न्यायालयाला, केंद्रातल्या सरकारला ठणकावून सांगावं लागलं. आणि आपल्या घटनेचं हे वैशिष्ट्य आहे, जे वैशिष्ट्य आपल्याला जगातल्या कुठल्याही घटनेत मिळत नाही, ज्युडिशियल रिव्ह्यूचं. पार्लमेंट जरी सर्वोच्च असेल तरी पार्लमेंटनी केलेली दुरुस्ती सुद्धा, पार्लमेंटनी केलेला कायदा सुद्धा रद्द करण्याचं सामर्थ्य सर्वोच्च न्यायालयाकडे आपल्या घटनेने दिलेलं आहे. म्हणजे मूलभूत हक्क आपल्या सगळ्यांना मिळालेत. आम्ही बोलतो, आम्ही चालतो, आम्ही व्यवसाय करतो, आम्ही सगळ्या गोष्टी करतो. पण मूलभूत हक्कांच्या संरक्षणासाठी, या मूलभूत हक्कांचं जर व्हायोलेशन झालं तर त्यासाठी न्यायालयात मागण्याचा अधिकार हा सुद्धा मूलभूत
मूलभूत अधिकार असणारी भारताची राज्यघटना ही जगातली एकमेव राज्यघटना आहे, लक्षात ठेवा. हे आपलं संविधान आहे, ही आपली राज्यघटना आहे. मात्र या राज्यघटनेवर सातत्याने अत्याचार करण्याचे प्रयत्न सातत्याने झालेले आहेत. आज भडकवलं जातं मला. आपण लक्षात ठेवलं पाहिजे की काही विशिष्ट लोकांच्या ट्रॅपमध्ये आपण अडकता कामा नये. मी मगाशी सांगणार होतो, समाजाला भडकवण्यासाठी एकच गोष्ट पुरेशी आहे, आरक्षण बंद करतायत. सरकार आरक्षण बंद करतं म्हटलं की आम्हाला मुळात पहिली गोष्ट अशी आहे की गेल्या 70 वर्षामध्ये 68 वर्ष आमच्या या राज्यघटनेला झाले आहेत. काय केलं सरकार? या समाजाचा, या देशाचा विकास व्हावा, या देशातला सर्वसामान्य माणूस कुणीही असो, कुठल्याही जातीचा, कुठल्याही समाजाचा, कुठल्याही धर्माचा, तो सामर्थ्याने उभा राहायला पाहिजे. काय प्रयत्न झालेत? आमच्याकडे नोकरी मागण्यासाठी मोठी संख्या उत्पन्न, नोकरीसाठी नोकरी मागतात लोक. उद्योजक का निर्माण होत नाहीत? व्यावसायिक का निर्माण होत नाहीत? व्यापार का निर्माण होत नाहीत? व्यापार करणं विशिष्ट वर्गाची ठेकेदारी, उद्योग करणं काय विशिष्ट वर्गाची ठेकेदारी आहे? नाही. प्रत्येक गोष्ट आम्ही करू शकतो, परंतु आमच्या समोर पद्धती ठेवली जाते, त्यातून असेच कारकून उत्पन्न व्हावेत. मेकॉलेनी केलं, त्याला भारतीय लोक कारकून म्हणून ब्रिटिशांचं सरकार चालवण्यासाठी हवे होते. तीच मेकॉलेची शिक्षण पद्धती आम्ही आजही चालू ठेवली. आमचा मुलगा बिचारा पोस्ट ग्रॅज्युएट होतो, PhD करतो आणि तो काय एक अर्ज लिहितो फक्त, मला कुठे नोकरी मिळेल. इंजिनियर झालेले लोक इंजिनिअरिंग डिग्री घेऊन बाहेर पडले की पहिले नोकरी शोधतात. का? त्याची चूक नाही आहे, त्याची बिचारीची काही चूक नाही, त्याला त्याच पद्धतीने तयार केलंय. चूक आमच्या व्यवस्थेची आहे, आमच्या पद्धती. जे आंबेडकर साहेबांनी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की आमच्या देशाला समर्थ बनवायचं असेल तर या सगळ्या पद्धतींमध्ये बदल करावे लागतील. प्रत्येक गोष्ट बदलली पाहिजे जी ब्रिटिशांनी करून ठेवलेली आहे. आम्हाला आमच्या पद्धतीने देश चालवावा लागेल. आम्हाला आमच्या पद्धतीने आमच्या लोकांच्या गरजा ओळखून त्यानुसार विचार करावा लागेल. प्रत्येक गोष्टीचा उल्लेख त्यांनी केला घटनेत. पण ही घटना अशीच्या अशी, जशीच्या तशी लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम ज्यांना करायचं होतं त्यांनी केलं नाही. बाबासाहेब आंबेडकर लोकसभेत येऊ नये यासाठी पंडित नेहरूंनी जातीने लक्ष घातलं. या आपल्याच भंडारा मतदारसंघात बाबासाहेबांचा पराभव झाला, माहिती आहे की आपल्याला? किती लोकांना माहिती आहे? भंडारा लोकसभा मतदारसंघातून बाबासाहेबांचा पराभव झाला होता. आणि कोणी केला? मुंबईत ना पहिल्या लोकसभेमध्ये बाबासाहेब उभे राहिलेत, काँग्रेसनं पराभव केला. का? कारण पंडित नेहरूंना घटना समितीमध्ये उभं राहून जाब विचारणारे, पंडित नेहरू तुम्ही हे चुकीचं करताय, हे ठणकावून देण्याची हिंमत ज्या बाबासाहेबांमध्ये होती, ते बाबासाहेब लोकसभेत आलेले त्यांना पडणार नव्हते. आणि तो जाब विचारण्याची त्यांची शिक्षा होती, ती तर कलमाला विरोध करण्याची त्यांना शिक्षा होती. म्हणून काँग्रेसनं त्यांना कधी भारतरत्न देण्यासाठी शिफारस केली नाही. शेवटी गैर काँग्रेसी सरकार त्यांना भारतरत्न दिलं, काँग्रेस तर नाही दिलं. आणि हे आज म्हणतात संविधान बचाव. अरे बचावाला ठेवलाय का तुम्ही? घटना म्हणजे फक्त आरक्षण नव्हे, आरक्षण हा महत्वाचा घटक आहे. आणि मला खात्री आहे या देशात कुणाचंही सरकार येऊ, कितीही मेजॉरिटीचं येऊ, कुणाच्याही बापाची हिंमत नाही आरक्षणाला हात लावण्याची. कुणी आरक्षणाला हात नाही लावू शकत, कारण आरक्षण ही एक महत्वाची गरज आहे. 15 आणि 16 कलम मूलभूत अधिकारांमध्ये आहे, त्याला कोणी धक्का नाही लावू शकत. हे कोण सांगतात? आमची फसवणूक करण्यासाठी, आम्हाला भडकवण्यासाठी. माहिती नसतं लोकांना, काय माहिती, अनेकांचा आरक्षणाचा संबंध नाही. आरक्षणाचा लाभ पोहोचला किती लोकांपर्यंत? मी वारंवार सांगतो की आरक्षणाचा लाभ प्रत्येकापर्यंत पोहोचलाच पाहिजे. किती लोकांपर्यंत पोहोचलाय? मोठ्या प्रमाणावर, व्यापक प्रमाणावर समाज आज आरक्षणाच्या कुठली सवलत आपल्याला आहे माहिती नाही. महात्मा फुले महामंडळ किती लोकांना माहिती आहे? नाही माहिती. सरकारच्या हजारो योजना
लोकांपर्यंत पोचतच नाहीत. कुणीतरी मध्येच मलिदा खाऊन मोकळा होतो, आमच्या जीवावर, आमच्या नावावर. त्यामुळे आपल्याला हे लक्ष ठेवावं की भारताची राज्यघटना हा एक फार मोठा दस्तावेज आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी जे काम केलं आहे ते ऐतिहासिक, अतुलनीय आहे. त्याची बरोबरीच नाही. म्हणजे ज्यावेळी मी बाबासाहेब आंबेडकरांच्या लिहिलेल्या घटनेचं अध्ययन करतो, अक्षरशः डोळ्यातनं पाणी येतं. म्हणजे एखादी व्यक्ती देशाचा एवढा विचार करू शकते, समाजाचा एवढा विचार करू शकते. काय जीवन जगलेत बिचारे, किती अन्याय, किती अत्याचार, किती कष्ट, किती गरिबी, किती दारिद्र्य सहन केलं. आम्ही काय करतो? आम्हाला बाबासाहेबांना न्याय द्यावा लागेल. खांडेकर साहेब खूप चांगलं काम करतायत. संविधान लोकांपर्यंत पोचलं पाहिजे. बाबासाहेबांनी घटना निर्मिती केली एवढंच आम्हाला माहिती आहे, पण घटनेत लिहिलंय काय किती लोकांना माहिती आहे? घटना म्हणजे काय किती लोकांनी वाचली आहे, किती लोकांनी बघितली आहे? भारताची राज्यघटना हा भारताच्या भाग्याचा विधाता आहे. भारताच्या भाग्याची रचना करणारा दस्तावेज आहे. हा सामान्य दस्तावेज नाही आहे. आपल्या देशात होणारा प्रत्येक कायदा हा या घटनेच्या मार्गदर्शक तत्वानुसार होतो. घटनेच्या तरतुदीच्या बाहेर जाऊन एकही कायदा करता येत नाही. देशात असलेल्या प्रत्येक कायद्याची जननी भारताची राज्यघटना आहे. याच्या बाहेर काहीच नाही.